विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाचं अस्त्र बाहेर काढलंय। मध्यरात्रीपासून जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार आहेत। निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याआधी सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी शेवटची संधी असल्याचं यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलंय। पाहूया त्या संदर्भात हा रिपोर्ट। मराठ्यांची नाराजी काढायची असेल तर सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीसनी करायची। मग पुढे बोंबलायचं नाही आमच्या नावानं। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला शेवटची मुदत दिली आहे। निवडणुका घोषित होईपर्यंत आता जरांगेंचं आमरण उपोषण सुरूच राहणार आहे। त्यामुळे मराठा कुणबी एक असल्याचा अध्यादेश काढा या मुख्य मागणीसाठी जरांगेंनी उपोषणाचं अस्त्र उगारलंय। आज जाहीरपणाने सांगतो की मराठा आणि कुणबी एक असल्याचा तुम्ही अध्यादेश पारित करा। दुसरं सगळ्या सोयरीची तात्काळ तुम्ही अंमलबजावणी करा। हैदराबादच्या गॅजेटचं सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा। सरसकट जे गुन्हे मागे घ्यायचे ठरलेले ते पण सगळे सरसकट मागे घ्या। EWS ACBC आरक्षण देऊन गेले आणि त्या पोरांचे जे हाल व्हायला लागलेत ते तीनही ऑप्शन ठेवा तुम्ही। ज्या एकूण ह्या सगळ्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या, या मागण्याच्या बाबत सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, म्हणून आजपासून आमरण उपोषण सुरू होत आहे। मराठा हे कुणबीच असून त्यांच्या नोंदीनुसार सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण द्या अशी मागणी जरांगे यांची आहे। याआधी जरांगेंनी निवडणुकीत पाडण्याचा इशारा दिलाच आहे। मात्र निवडणुकीमध्ये उतरू नये असं वाटत असेल तर फडणवीसांनी मागण्या मान्य कराव्यात असं जरांगे यांनी म्हटलंय। मराठ्यांची नाराजी काढायची असेल तर सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीसनी करायची। दंगली आणि मारामाऱ्या लावायचं बंद करायचं फडणवीसांनी, आणि राजकीय भाषा आम्हाला बोलायची नाही। माझा समाज सरळ तुम्हाला प्रश्न विचारणारे फडणवीसला की सांगितलं होतं त्यांनी उपोषणाला बसतानीच आम्हाला राजकारणात जायचं नाही, आमचं आरक्षण द्या, तुम्ही का दिलं नाही म्हणून पुढच्या गोष्टी घडल्या। मग पुढे बोंबलायचं नाही आमच्या नावानं। पाडापाडी म्हणायला लागले, नामका म्हणायला लागले, तमका म्हणायला लागले, मग बोंबलायचं नाही। ही तुम्हाला संधी समाजाच्या वतीने। जरांगेला नेमकं कोण हे करतंय? सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय काय कळत नाही। तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, मला चुकीच्या माणसाला विचारता तुम्ही। आमची तर भूमिका कालही स्पष्ट, आजही स्पष्ट आहे की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका 10% दिलं आम्ही। पण जरांगेंना तर ओबीसी मधूनच आरक्षण हवे। नियमित आम्हाला जसं आम्ही जे दिलेलं आहे ते जर टिकलं, आज ते हायकोर्टमध्ये टिकवण्याचं काम आम्ही करतोय, ते रद्द करण्याचं काम कोण करतंय याचाही तपास मनोज जरांगे पाटील यांनी करावा, माहिती घ्यावी। सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये जे आक्षेप आले त्याच्यावर काम सुरू आहे, त्याच्यावरही काम सुरू आहे। महायुतीचे 113 आमदार पाडणार असं आव्हान यापूर्वी जरांगे यांनी दिलंय। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा 15 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीत उपोषण पुकारून जरांगेंनी सरकारची डोकेदुखी वाढवली आहे। निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही, तेच सांगितलं ना। आचारसंहिता म्हणजे निवडणुकीचीच आचारसंहिता लागणार आहे ना, आचारसंहिता दुसरी थोडीच कोणाची लागणार आहे। आम्हाला त्या निवडणुकीशी देणं घेणं नाही, म्हणून मी आज स्पष्टपणानं सांगितलं। आणि मी हे मुद्दा म्हणून आपल्या पत्रकार बांधवांना सांगतो हा शब्द की मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आहे। राजकारणाचा एकही शब्द आम्ही बोलणार नाहीत, पण आमच्या अंमलबजावण्या करा आणि त्याच्यानंतर बोंबलायचं नाही। आणि मग मात्र माझा समाज तुमचं ऐकून घेणार नाही। तुम्ही जर बोंबलात, राजकीय भाषा बोलायला लागले, निवडणूक लढवायचं म्हणायला लागले किंवा पाडापाडी करायचं म्हणायला लागले, त्याच्यानंतर माझा समाज तुमचं ऐकून घेणार नाही। तुम्हाला ही संधी आहे आता। आम्हाला राजकारणाबद्दल एक शब्द बोलायचा नाही। खरं तर निवडणुकीची तयारी जरांगे यांनी केलेली आहे। गेल्या महिनाभरात इच्छुकांच्या मुलाखती देखील जरांगेंनी घेतल्या। मात्र त्याआधी सरकारला एक संधी देत असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।